आणि आता इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया महाराष्ट्र लाईव्ह मधून। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी उद्धव ठाकरे सहकुटुंब हजेरी लावणार आहेत। शिवतीर्थावर जाऊन उद्धव ठाकरे बाप्पाचं दर्शन घेतील। आज सकाळी 10 ते 11च्या दरम्यान राज ठाकरेंच्या घरी 1.5 दिवसाचा गणपती विराजमान होणार आहे। यानंतर 11:30 ते 12च्या सुमारास उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी जाणार असल्याची माहिती आहे। राज ठाकरेंनी नुकताच उद्धव ठाकरेंना फोन करून निमंत्रण दिलं होतं। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सायंकाळी राज ठाकरे यांच्या घरी गणपती दर्शनाला जाणार आहेत। राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरे हे मुंबईतील लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत। यावेळी उद्धव ठाकरेंच्या हस्ते दुपारच्या सत्रातील आरती होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 29 आणि 30 ऑगस्टला मुंबईच्या दौऱ्यावर असणार आहेत। यावेळी गृहमंत्री अमित शहा मुंबईतील लालबागचा राजा आणि इतर गणपतीचं दर्शन घेतील। जुलूस आणि गणपती मिरवणुका एकत्र आल्या तर वाद होण्याची शक्यता असते। कोणत्याही सणाला गालबोट लागू नये म्हणून पुण्यातील मुस्लिम बांधवांनी 5 तारखेला होणाऱ्या ईदसाठीचा जुलूस म्हणजेच मिरवणूक पुढे 8 सप्टेंबरला काढायची ठरवली आहे। 5 तारखेलाच पुण्यात गणपती विसर्जनाच्या मिरवणुका असतात। या मिरवणुका 2 दिवस चालतात। त्यात पोलीस प्रशासन देखील कामाला लागलेलं असतं। या सगळ्यांवर कोणत्याही प्रकारचा ताण येऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं मुस्लिम बांधवांचे प्रतिनिधी अनवर शेख यांनी सांगितलंय। जुलूस 5 तारीखला न काढतात एक आम्ही संदेश दिलेले की 5 तारीखला न काढतात आम्ही त्या जिथे जुलूस आम्ही डायरेक्ट 7 तारीखला आम्ही त्याचं 8 तारीखला आम्ही त्याचा जुलूसचा हे करणार आहे। हा जेव्हा निर्णय होत होता सगळे मुस्लिम समाजाचे प्रतिनिधींनी यांनी त्याला सहमती दिलेली आहे। तर पुण्यातील विश्रामबाग, फरासखाना आणि खडकमाळ या 3 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारी दारूची दुकानं गणेशोत्सवाच्या काळात सुरू ठेवण्यास मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे। गणेशोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत या 3 पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दारूची दुकानं आणि बार बंद ठेवण्याचा पुणे पोलिसांचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केलाय। या 3 पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुण्यातील 5 मानाचे गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबू गेणू, भाऊ रंगारी, अखिल मंडई यासारख्या प्रमुख मंडळांचा उत्सव साजरा होतो। मुंबईत सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध गणेश मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलंय। अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तसंच अन्य दिवशीही सर्रासपणे हिंदी गाणी वाजवली जातात। मात्र यंदा गणेशोत्सवात हिंदी भजन गाणी वाजवण्यास मराठी एकीकरण समितीनं तीव्र विरोध केलाय। गेल्या आठवड्यात गणेशोत्सवात केवळ मराठी गाणी वाजवण्याबाबत बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीनंही मंडळांना आवाहन केलं होतं। गणेशोत्सवात परीक्षा न घेण्याचं राज्य सरकारनं सर्व बोर्डांना आवाहन केलंय। गणेशोत्सवादरम्यान घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुनर्नियोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। अमित ठाकरेंच्या मागणीनंतर सरकारच्या सर्व बोर्डांना ह्या सूचना आहेत। शासन निर्णय काढत राज्य सरकारकडून परीक्षा टाळण्याचं सर्व शाळा महाविद्यालयांना आवाहन करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जालना महानगरपालिका आयुक्तांना फोन केला। यावेळी त्यांनी सार्वजनिक गणेश मंडळांना लावलेला सेवा शुल्क रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत। सार्वजनिक गणेश मंडळांना जालना शहर महानगरपालिकेनं 2,500 रुपये सेवा शुल्क लागू केलं होतं। जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी हा सेवा शुल्क रद्द करण्याची मागणी केली होती। आणि या बातम्यांसोबत महाराष्ट्र लाईव्ह मध्ये एक छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माझा।